कधी कधी आयुष्य अचानक वळण घेतं आणि त्या वळणावर उभं राहतं एक स्वप्न, एक जबाबदारी. ही कहाणी आहे सुयोग लोहरकर, एका सामान्य मुलापासून भारतीय वायुदलात भरती होणाऱ्या असामान्य प्रवासाची. सुयोग लोहर, जन्म 29 ऑगस्ट 2000, संभाजीनगर. 10वी पर्यंतचं शिक्षण रोंगठा हायस्कूलमध्ये, 11वी-12वी कॉमर्स शाखेतून केव्हीएन नाईक कॉलेजमधून पूर्ण केली. एक काळ होता जेव्हा दिवस शाळेत जायचा आणि रात्री मित्रांसोबत मस्ती. भविष्याचं काही ठरलेलं नव्हतं. पण मग आयुष्याने एक मोठा धक्का दिला. वडील अचानक या जगातून गेले. आई चंदा लोहर, ती एकटीनेच घर सावरण्याचा प्रयत्न करत होती आणि त्या क्षणी सुयोगने ठरवलं, आता काहीतरी करायचं. काहीतरी असं जे आईचा भार हलका करेल आणि स्वतःचं भविष्य उजवळेल. शारीरिक तंदुरुस्ती होतीच आणि कोणीतरी सांगितलं, तू आर्मीसाठी प्रयत्न कर. तेव्हापासून सुयोग दररोज मैदानात धावू लागला, धडपड सुरू केली, पुस्तक वाचू लागला, अभ्यास करायला लागला. 2018 मध्ये आर्मीची परीक्षा दिली, पण ग्राउंड टेस्टमध्ये नापास झाला. पण हार मानली नाही, प्रयत्न सुरूच ठेवला, पुन्हा प्रयत्न केला. 2019 मध्ये धुळे येथे इंडियन एअरफोर्सची रॅली होती. शारीरिक चाचणी पास झाली. दुसऱ्या दिवशी लेखी परीक्षा, मुलाखत आणि अखेरीस डिसेंबर 2019 मध्ये नाव लागलं, रँक 115. आणि 2020 मध्ये अखेर सुयोग लोहरकर इंडियन एअरफोर्समध्ये भरती झाला. धुळे हे माझ्या आयुष्याचं टर्निंग पॉईंट होतंच, असं तो नेहमीच म्हणतो. ट्रेनिंग सुरू झालं आणि त्याच वेळी पूर्ण महामारीने देशात थैमान घातलं. 2 वर्ष अविरत प्रशिक्षण चालू होतं, पण खरी परीक्षा होती देशसेवेची, देशासाठी, जनतेसाठी. या काळात मी देशाच्या सीमांवर नव्हे तर देशासाठी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत होतो. दिवस रात्र लोकांचे प्राण वाचवण्यासाठी झटत. स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती, कारण मी एक सैनिक म्हणून माझे कर्तव्य पार पाडत होते. या 2 वर्षात एकदाही घरी जाता आले. मनात आईसाठी काळजी होती, पण फोनवरून तिची विचारपूस करत होते. दिवाळी, रक्षाबंधन हे सगळे सण ऑनलाईन साजरे करत होते. रक्षाबंधनाला ताई व्हिडिओ कॉलवरून ओवाळायची. मनात भावना दाटून यायच्या, पण जबाबदारी मोठी होती. मी त्याला प्राधान्य दिले. अखेर लॉकडाऊन शिथिल झाला आणि 2 वर्षानंतर घरी येण्याची परवानगी मिळाली. त्या क्षणी मनात एकच विचार आला, कधी एकदा आईला भेट. डोळे भरून बघ. गुजरात, राजस्थान, कर्नाटक अशा वेगवेगळ्या राज्यात ड्युटी लागायची. 6-7 महिन्यातून घरी एकदा यायचो, पण देशसेवा हीच माझी ओळख झाली होती. माझं बालपण भाड्याच्या घरात गेलं, पण मनात एक स्वप्न होतं, नाशिकमध्ये स्वतःचं हक्काचं घर असतं. आणि ते स्वप्न पूर्ण झालं 27 मे 2024 रोजी. आज जे काही आहे ते माझ्या आईमुळे आणि माझे मामा यांच्यामुळे. आईचं मोल शब्दात सांगता येणार नाही आणि मामा तर प्रत्येक पावलावर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. सैनिक होणं म्हणजे फक्त गणवेश नाही, ही एक जबाबदारी जी मनात, रक्तात आणि स्वप्नात साठवलेली असते. सुयोगने ती जबाबदारी लिहिली या पेढीत आणि आजही देशासाठी झगडत राहण्याचं बळ त्याचं स्वप्न आणि आईचा आशीर्वाद देईल.